मित्रांनो, मी मनी डोंगरे घेऊन आलो आहे आपला चॅलेंज 30चा आज डे 9 दिवस 9वा। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे की माझं सुरू आहे 30 दिवसांचं स्वतःसाठी घेतलेलं एक चॅलेंज आहे। स्वतःला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी घेतलेलं आहे। त्याचा 9वा दिवस आहे। पण आज तुम्हाला मी माझा चेहरा दाखवणार नाही आहे, कारण तर मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा मोबाईलचा कॅमेरा थोडासा खराब आहे आणि म्हणून मी म्हटलं की चला आज माझ्या खराब मोबाईलच्या याने आपण शूटिंग करून बघावी, दिसतो का। तर मला स्वतःलाच काही दिसत नाही आहे, तर तुम्हालाही दिसणार नाही, फक्त तुम्हाला माझा आवाज ऐकू येणार आहे। तर मित्रांनो, आज मी बोलणार आहे कशावर, तर ATMमधून ATMवर बोलणार आहे मी। तर मित्रांनो, मी 26 मार्चला ATMमधून सकाळीच पैसे काढायला गेलो। तर काय झालं की माझे पैसे माझ्या अकाउंटमधनं डिडक्ट झाले, परंतु ते ATMमधून बाहेरच नाही आले। तर अशा वेळेस आपण घाबरून जातो, बरं झालं मी जास्त अमाऊंट टाकलेली नव्हती म्हणून। पण यापूर्वी माझ्यासोबत असं झालं होतं, तर माझी अमाऊंट 3 ते 4 दिवसात परत आली होती। तरीही माझी अमाऊंट कमी होत होती, तरी पण मी तुरंत कस्टमर केअरला कॉल केला आणि कस्टमर केअरशी बोललो। तर कस्टमर केअरने मला सांगितलं की तुमचे पैसे येत्या 3+1 या डेजमध्ये परत येईल, म्हणजे 3+1 म्हणजे 4 दिवसाच्या आत परत येईल किंवा 4 दिवसात परत येईल। म्हणून मी निश्चिंत राहिलो। परंतु जेव्हा मी 3-4 दिवसांनी चेक केलं, 5व्या दिवशी चेक केलं मी, तर माझे पैसे माझ्या अकाउंटला रिफंड झालेले नव्हते। तर मी पुन्हा कस्टमर केअरला कॉल केला। तेव्हा कस्टमर केअरने सांगितलं की सर, 28 आणि 29 4th सॅटर्डे आणि संडे असल्यामुळे ते वर्किंग डेजमधले गणल्या जात नाहीत। ते वर्किंग डेज नसल्यामुळे तुम्हाला पुन्हा 2 दिवस वेट करावं लागेल, म्हणजे 30 आणि 31 या 2 दिवसात तुमचे पैसे रिफंड होऊन जाईल, असं ते मला बोलले। म्हणून मी वेट केलं आणि आज पुन्हा चेक केलं। आज तारीख आहे 1 एप्रिल। तर आज पुन्हा चेक केलं तर माझ्या अकाउंटला माझे पैसे रिफंड नाही। म्हणून आज सकाळपासून 3-4 मी कस्टमर केअरला कॉल केला, पण त्यांच्याकडून एकच रिप्लाय येतो की टेक्निकल इश्यू। तर मी ऑनलाईन वेबसाईट थ्रू कंप्लेंट नोंदवायची म्हणून गेलो, तिथेही तोच प्रॉब्लेम, तिथेही माझी तक्रार एक्सेप्ट होत नव्हती। तर पैसे जरी कमी असले तरी आपल्याला थोडंसं घाबरायला होतं की आपला पैसा जाणार तर नाही, येणार की नाही परत। आणि मार्च एंडिंग आहे आणि पगार लेट होतात मार्च एंडिंग नंतर, तर यामुळे पगारही लेट होणार आणि पैसे असूनही आपले ATMमध्ये अटकलेले आहेत। त्यावेळेस माणसाला विचार येतो, कारण घरी पण कामं असतात काही, त्या कामांमुळे मला थोडासा त्रास होत होता। त्यानंतर मी आता वाजलेत किती, 11 वाजता, मी 10:30 वाजता कस्टमर केअरला फोन केला। तेव्हा माझी कंप्लेंट रजिस्टर झाली आणि त्यांनी मला पुन्हा सांगितलं की सर 5 वर्किंग डे लागतील, त्यानंतर तुमचा म्हणजे 5 दिवसात तुमची कंप्लेंट रिझॉल्व होईल। म्हणजे 5 दिवस म्हणजे आतापर्यंत मला 26 तारखेपासून 4 दिवस, 26, 27, 28, 29 झालं। 30ला 5व्या दिवशी फोन केला, नाही झालं। 31 6 दिवस, आजचा 7वा दिवस, पुन्हा 5 दिवस, म्हणजे माझ्याच पैशासाठी मला 12 दिवस वाट बघावं लागत आहे। तर मित्रांनो, तरी विश्वास आहे की आपले पैसे आपल्याला परत मिळेल। म्हणून कधीही जर तुमचे पैसे ATMमधून काढत असताना तुमचे अकाउंटमध्ये डिडक्ट होतात आणि ATMच्या बाहेर कॅश येत नाही, तेव्हा घाबरून न जाता कस्टमर केअरशी संपर्क साधा। तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला रिफंड होईल। आता मी काही जास्त बोलणार नाही, कारण अंधारात तुम्ही माझा व्हिडिओ बघाल की नाही हीच मला शंका आहे। पण आजचा विषय फार छान आहे, म्हणून तुम्ही स्वतःही ऐका आणि दुसऱ्यांनाही ऐकू द्या, ऐकायला फॉरवर्ड करा, शेअर करा माझा व्हिडिओ, आणि धन्यवाद। तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण अंधारात असल्यामुळे मी उद्या प्रयत्न करेन की उद्या 2 व्हिडिओ टाकणार। तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय।